हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शेंगाळा मासा फ्राय करणार आहोत. तर आपण मासा बाजारातूनच कट करून आणलेला आहे, स्वच्छ धुवून वगैरे ठेवला आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण तुकड्याच्या धुवून घेतल्यात, मोठ्या तुकड्यात बघा. आता आपण लिंबू लावूया. तर आपण इथे तुकड्यांना लिंबाचा रस लावून घेतला. 1 टीस्पून आपण मीठ लावून घेतलं. आपण बिया काढून टाकल्या. लिंबू आणि 1 टीस्पून आपण मीठ टाकलं नाही ना, 1 टीस्पून मीठ लावलं. तुकड्यांना चोळून घेऊया. दिसते का? आपण हळद आणि लसूणची जी पेस्ट आहे हिरवी ती आपण लावतोय. 2 टेबलस्पून आपण पेस्ट लावली. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, ही जी ग्रीन पेस्ट आपण करतो ती थोडं मीठ लावलेलं आहे याला. हळद, मिरची पूड 2 चमच, 2.5 चमच, अगरी मसाला 1 चमच, 1.25 चमच बस. आपण हळद 1 टीस्पून लावली आणि मिरची पावडर आपण 2.5 टीस्पून लावली आणि आगरी मसाला आहे तो 1.25 चमच लावला. थोडंसं आपण मीठ टाकतो, थोडंसं, जास्त नाही. हे बघा, ही चिंच आहे थोडीशी बटलेली, ही पण लावतो का तर लिंबू लावलंय ना आपण म्हणून. आणि मीठ थोडं चाखायचं. नंतर 2 टेबलस्पून आपण चिंचेचा कोळ लावला. आता सगळ्या तुकड्यांना चोळून घेऊया आपण. आता सगळं झालं ना, चोळायचं आणि नंतर आपण ना शेवटाला चाकून बघायचं जरा बरोबर आहे की नाही, कमी पडलंय. थोडं 5 मिनिटं आपण आता मसाले लावून ठेवूया. जास्त वेळ नाही ठेवणार, एवढा वेळ नाही आपल्याकडे. वेळ असेल तर जरा मुरवून द्यायचे मसाले. आता आपल्याला टाइम नाही एवढा. आपण जरा मुरवायला ठेवूया. हे तांदळाचं पीठ आहे. दीड चमचा आपण काश्मीर मिरची पावडर टाकले आणि थोडीशी हळद टाकतो. मसाला आपण लावलेला आहे, त्यातच थोडंसं मीठ पण टाकून देऊया. हे बघा, थोडं मीठ टाकतोय आणि असं मिक्स करून घेऊया. हे तुकड्यांना लावायला. आपल्या तुकड्या 10 मिनिटं मॅरिनेट झालेल्या आहेत आपल्या. आता आपण फ्राय करून घेऊया. तर बघा, आपण ना आता जे आपण मसाले मगाशी लावून घेतलेले आता परत एकदा चोळून घेऊया एकमेकांना, सगळीकडे सर्व व्यवस्थित लागेल. हा ठेचलेला लसूण आहे बघा, सोलून ठेचलाय. तो पॅन मध्ये टाकून घेऊया. आता बघा, हे असं करून तुकडीला आपण सगळं पीठ वगैरे लावून बरोबर व्यवस्थित
आपण असं झाकण ठेवून ना स्लो गॅस करून ठेवलाय आणि शिजून घेऊया तुकड्या. बघा आपण पालथून घेतल्या तुकड्या, कशा वाटतात बघा. आपण आता झाकण काढून दुसरी साईड पण छान मस्तपैकी तळून घ्यायचे.